मित्रांनो, पतंजली योग समितीचे संस्थापक आणि ज्यांना योगगुरू मानलं जातं असे रामदेव बाबा आणि भारतीय जनता पक्षाचं फारच जवळचं नातं आहे असं दिसतं. कारण तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडे असे महाराज लोक भरपूर आहेत आणि ह्या महाराज लोकांकडं कोणाची व्याधी, कोणाचे काय प्रॉब्लेम सोडवतात हे महाराज लोक म्हणून त्यांच्याकडे ते लोक आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा मतदानासाठी भारतीय जनता पक्षाला होतो हे काही नवीन नाही. पण तो रामदेव बाबाचं ह्यांचं थोडंसं वेगळं नातं आहे भारतीय जनता पक्षाचं. कारण मला वाटतं जी कोविडवर लस काढली होती रामदेव बाबांनी त्याचं उद्घाटन करताना तत्कालीन आरोग्यमंत्री स्वतः हजर होते आणि रामदेव बाबांनी काही कोरोनाच्या काळात देशाला काय आर्थिक मदत केली असंही काही आहे माहिती. आणि ते सारं झालं ठीक आहे, परंतु आत्ता ज्यावेळेस नीटचा पेपर फुटीचं एक प्रकरण झालं आणि नीट पेपर फुटीनंतर जे काही 21 मुलांनी आत्महत्या केल्या, त्याच्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि काही इतर मंडळींनी जे काही आंदोलन केलं, मोठं तीव्र आंदोलन केलं, त्यांची मागणी होती की बाबा ह्या मुलांसाठी आत्महत्या केलेल्या मुलांच्या नातेवाईकांना काही आर्थिक मदत दिली पाहिजे सरकारने. आणि ज्या पेपर फुटीला किंवा ह्या घटनेला जो कारण आहे तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आता त्याचं हे कारण होतं त्या आंदोलनाचं. ते आंदोलन झालं, राजीनामा झाला. भारतीय जनता पक्षाला एक ॲटिट्यूड होता की बाबा आम्ही आत्ता 2014 सत्तेवर आल्यापासून कुठलेही आरोप होऊन एकाही मंत्र्याचा आम्ही राजीनामा घेतलेला नाही किंवा ते काँग्रेस पक्षाचं असायचे राजीनामे. हे काय काँग्रेस पक्ष नाही, आमचा भारतीय जनता पक्ष आहे, आज आम्ही यात राजीनामे घेत नाही वगैरे राजनाथ सिंह यांनी स्वतः ते वक्तव्य केलं होतं. परंतु कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा काही जे काही वामशुंग असतील किंवा देशातले सर्वच विरोधी पक्ष असतील, ह्या सर्वांनी जे काही आंदोलन झालं आणि त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि थोडासा देश शांत झाला. परंतु धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर त्या पदावर प्रल्हाद जोशी यांना घेतलं आपले शिक्षण मंत्री म्हणून. आता शिक्षण मंत्री म्हणून घेतलं सारं झालं, पण आता रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं की जेनझेडमुळं देशाची बदनामी झाली. आता खरं तर जेनझेडचा अर्थ पहिला लोकांना माहिती नाही काय नेमकं जेनझेड. खरं तर हे थोडासा अर्थ समजून घेतला पाहिजे. खरं तर ह्याच्या पाठीमागची पिढी जेनझेड म्हणजे जेन म्हणजे एक जनरेशनचं एक शॉर्ट फॉर्म आहे जेन. आणि त्याच्या अगोदर जनरेशन एक्स, त्याच्यानंतर जनरेशन वाय आणि आता जी चालू पिढी आहे, मोबाईलचा जमाना आहे, त्यातली जनरेशन झेड असं त्याचा अर्थ आहे. हे नवीन जनरेशन पिढीला म्हटलं गेलं आहे. म्हणून रामदेव बाबा म्हणले की ह्या झेडमुळं देशाची बदनामी झाली. म्हणजे जे काही आंदोलन झालं, जे काही तरुणाई रस्त्यावर उतरली, लाठीचार्ज झाला, जे काही दंगा झाला, जे काही माणसं त्यात काही 4-2 माणसं गेली, पोलीस जखमी झाले, मुलं जखमी झाली आणि पेपर फुटीमुळं काही मुलांनी आत्महत्या केल्या. आता ह्या सर्व गोष्टीला ही तरुणाई कशी काही जबाबदार आहे असं रामदेव बाबा कसं काय म्हणतात, तर ते पूर्णपणे पक्षाची बाजू धरून बोलतात असं वाटतं. कारण जे काही आंदोलन झालं ते काही लोकशाहीच्या मार्गानेच झालं होतं. आता आंदोलनामध्ये काही घोषणा दिल्या, जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही ज्यांच्यामुळे घटना जी तयार झाली, ज्याच्यामुळे लोकशाही भारतात आली, ज्यांनी घटना लिहिली, त्यांचं नाव घेणं काही गैर आहे का? खरं तर ह्या देशामध्ये भारत माझा देश आहे म्हणणं किंवा जय भीम म्हणणं, जय शिवराय म्हणणं, जय जिजाऊ म्हणणं, जय हिंद म्हणणं आणि हे घोषणा म्हणजे काही कुठल्या पक्षाचा प्रचार नाही हा किंवा कुणाला रुतायची काही कारण नाही. हे महापुरुषांची नावं आहेत. ह्या महापुरुषांनी देश घडवलाय, देशाची उभारणी केली, यांची नावं घेतली. मग ह्या मुलांनी यांची नावं घेतली, यांच्या घोषणा दिल्या, त्यात नेमकं लोकशाहीला डाग लागायचं काय झालं किंवा देशाची बदनामी काय झाली? खरं तर त्याच्या पुढे जाऊन अभिजित दिपके सांगतात की जर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं असेल म्हणून बदनामी होत असेल, आम्ही जर देशासाठी घोषणा देत असेल तर बदनामी होत असेल, मुलांच्या न्यायासाठी आम्ही भांडलो असेल, मुलांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर आलो असो आणि बदनामी होत असेल तर केली आम्ही बदनामी. रामदेव बाबाला सांगा की तुमचं ते पतंजली सांभाळा, पतंजलीचं प्रॉडक्ट सांभाळा, तिकडे दुर्लक्ष केलं की पतंजली बंद पडायचं, ते तेवढं सांभाळा तुम्ही. आता आम्ही काही चूक केलेली नाही. परंतु रामदेव बाबा नेमकं बदनामी झाली कशासाठी म्हणतात हा प्रश्न पडलाय.
कारण लोकशाहीच्या मार्गाने या पोरांनी आंदोलन केलं होतं. बरं, लेकरांनी काय मागितलंय की बाबा आम्हाला चांगलं सरकार द्या, व्यवस्थित जे काय ज्यांच्या खात्यावर जी मंत्री काम करतायत त्यांनी पारदर्शकता असावी, आणि पेपर फुटीमुळं जी घटना घडली त्याला जे जबाबदार मंत्री आहेत त्याचा राजीनामा घ्या. ते कुठे म्हणले थोडंच की तुम्ही सरकारला पाय उचलवा, आम्हाला तिथं बसवा म्हणून. त्यामुळे रामदेव बाबांनी सरळ सरळ भारतीय जनता पक्षाची बाजू धरून बोलल्यासारखं वाटतं. खरं तर इथं लोकशाही टिकली पाहिजे. सरकार कुठलं का असाना त्यांनी लोकशाहीच्या मार्गानेच कामं केली पाहिजेत. आणि जी काय आता तरुणी आहे देशाची तरुणाई म्हणजे देशाचं भवितव्य असतं. आणि ही तरुणाई त्यांची काय मागणी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा सरकारने ऐकून घेतलं पाहिजे. आणि रामदेव बाबा अजून सांगतायत की ही रस्त्यावर लढून काही देश चालत नाही, किंवा देशाची लोकशाही किंवा देश रस्त्यावर चालत नाही, तो संसदेत चालतो. अरे मग संसदेत जी तुम्ही करता तिथं चुकतात त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरावं लागतंय ना लोकांना. त्यामुळे तरुण रस्त्यावर उतरावं लागलं. तुम्ही संसदेत चुका जर नाही केल्या तर रस्त्यावर मुलं का उतरतील हे रामदेव बाबाला कोणी सांगायचं. जर संसदेमध्ये कारभार व्यवस्थित चालला, जर पेपर फुटला नसता, भ्रष्टाचार झाला नसता, किंवा चूक झाली, पेपर फुटल्यानंतर जर त्यांनी लगेच राजीनामा दिला असता तर तरुणाई कशाला रस्त्यावर आली असती, कशाला घोषणा झाल्या असत्या, कशाला लाठीचार्ज झाला असता, कशाला मुलं गेली असती. त्यासाठी तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे होता, हेच महत्त्वाचं आहे. तुम्ही राजीनामा न लवकर घेतल्यामुळे हे घटना घडल्या. पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.